पैसा 2036 मध्ये निरुपयोगी होणार का? एलॉन मस्क असं का म्हणतोय? टेक्सासच्या एका गिगा फॅक्टरीत बसलेला जगातला सर्वात श्रीमंत माणूस सांगतोय की पुढच्या 10 वर्षात पैशाला काहीच किंमत उरणार नाही. हे ऐकायला जितकं विचित्र वाटतं तितकंच ते खरं असू शकतं अशी भीतीही वाटते. कारण बोलणारा माणूस साधा सुद्धा नाही तर जगातला पहिला ट्रिलियनर आहे. आता प्रश्न असा आहे की जर खरंच पैसा निरुपयोगी होणार असेल तर आज ज्या तरुणांची शिक्षणासाठी धडपड चालली आहे, नोकरीसाठी मुलाखती चाललेल्या आहेत, त्या सगळ्यांना अर्थ काय राहणार? आणि जर हे खोटं असेल तर एवढा हुशार माणूस जगासमोर असं का बोलतोय? सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एलॉन मस्कने द इकॉनॉमिस्ट या जगप्रसिद्ध मासिकाच्या संपादिका जॅनी मिंटल बेडॉस यांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत टेक्सास मधल्या त्यांच्याच गिगा फॅक्टरीमध्ये झाली आणि इकॉनॉमिस्टच्या इनसाइडर या सिरीजमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत मस्क एक वाक्य बोलला जे नंतर जगभर व्हायरल झालं. तो म्हणाला की 2036 साली पैशाला काही अर्थ उरणार नाही. ही मुलाखत नुसती चर्चेपुरती राहिली नाही तर अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि सामान्य माणूस या सगळ्यांनी यावर आपापली मतं मांडायला सुरुवात केली. आता या माणसाची टिंगल करणं सोपं आहे, पण ती एक प्रकारची बौद्धिक घाई ठरेल. कारण तो कोणी सामान्य व्यावसायिक नाही तर जगातल्या इतिहासातला पहिला ट्रिलियनर आहे ज्याने रॉकेट पुन्हा वापरता येण्यासारखं अशक्य वाटणारं तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणून दाखवलं आहे. त्यामुळे तो जो काही बोलतोय ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्यासारखं नाही. त्याच्या मागचा तर्क नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज आपण या दाव्यामागचं गणित आणि त्यांचं कारण दोन्ही समजून घेणार आहोत. मस्कचे डिबेट सुरू होते एका साध्या तर्कापासून. तो म्हणतो माणसाला पैशाची गरज असते तर अन्न, घर, प्रवास आणि मनोरंजन या गोष्टी विकत घेण्यासाठी. आता जर रोबोट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळून माणसाला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त उत्पन्न करून लागेल तर या वस्तू घेण्यासाठी पैशाची गरज उरेल का, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या 5 वर्षात एआय माणसाच्या बुद्धीच्या पुढे निघून जाईल आणि पुढच्या 10 वर्षात जगावरचं नियंत्रण माणसांच्या हातातून सुटेल असलेलं असंही तो थेट म्हणतो. एवढ्यावरच तो थांबत नाही तर तो एक अस्वस्थ करणारे स्टेटमेंट करतोय. तो म्हणतोय आज माणूस आणि चिंपांजी याच्यात जेवढं बौद्धिक अंतर आहे तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर उद्या माणूस आणि एआय यांच्यात असेल. आणि अशा वेळी निर्णय कोण घेणार हा प्रश्न आपोआप बदलतो. कारण मग निर्णय माणूस घेणार नाही तर एआय घेईल. हे थांबवण्याचा मार्ग स्वतःलाही दिसत नाही असं तो कबूल करतो आणि थांबवायचं बटन असलं तरी ते दाबायचं की नाही याबद्दलही त्याला खात्री नाही. बेडॉस यांनी लगेच त्याला अडचणीत आणणारा प्रश्न विचारला की जर सरकार सगळ्यांना असाच मोफत पैसा वाटत सुटला तर महागाई वाढणार नाही का? यावर मस्कचं उत्तर होतं की महागाई ही पैशाच्या पुरवठ्याचं आणि उपलब्ध वस्तूंचं गुणवत्तेवर असतं. जर वस्तूचं उत्पादन प्रचंड वाढलं तर उलट किंमत वाढवण्याऐवजी घसरतील आणि यालाच तो डिफ्लेशन म्हणतो. लोकांच्या उत्पन्नाचं काय होणार? या प्रश्नावर मस्कने एक नवीन शब्द वापरला, युनिव्हर्सल हाय इन्कम. त्याने स्पष्ट केलं की हे युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखं फक्त जगण्यापुरतं नाही तर सरकारी तिजोरीतून थेट धनादेश पाठवण्या इतकं मोठं असेल. इथे चर्चा हळूहळू बदलू लागली. बेडॉस सरळ विचारतात की एवढे पैसे सरकारकडे येणार कुठून? मस्क त्यावर ठाम राहतो आणि सांगतो भीतीन चलनवाढीची नाही तर घसरणीची असायला हवी. दुसरीकडे सिलिकॉन व्हॅलीतले गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी मस्कच्या स्टेटमेंटला दुजोरा दिला असला तरी त्यांनी एक अट घातली आहे. सगळ्या वस्तू पुरेशा तयार होतील पण राजकीय इच्छाशक्तीने ती सगळ्यापर्यंत पोहोचू दिली तरच खरा फरक पडेल. ही अट वरवर छोटी वाटेल पण खरं तर इथेच मस्कच्या संपूर्ण मांडलीला तडा जातो. कारण तंत्रज्ञान वस्तू बनवू शकतं पण त्या वस्तू कोणापर्यंत पोहोचणार हे तंत्रज्ञान नाही तर सत्ता ठरवते. हा फरक समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या आजूबाजूला बघितलं तरी पुरेसं आहे. आज जगात दरडोई अन्नधान्याचं उत्पादन इतिहासातलं सर्वाधिक आहे. भारत धान्य निर्यात करणारा देश आहे तरीही याच देशात लाखो लोक रोज उपाशी झोपतात. एफसीआयच्या गोदामात धान्य सडतं आणि त्याच गोदामापासून काही किलोमीटरवर कुपोषण दिसतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की गरिबी टंचाईमुळे नाही तर वाटपाच्या व्यवस्थेमुळे टिकून राहते आणि 10 पट जास्त उत्पादन केलं तरी वाटप बदललं नाही तर उपसमार संपत नाही. फक्त सडणाऱ्या मालाचं प्रमाण वाढतं. टंचाई नाहीशी होत नाही, ती फक्त जागा बदलते. हे अर्थतज्ञ टायलर
कोवेन सांगतात. हे नेमकं कसं घडतं तर हे आपापल्या स्वतःच्या घर खर्चातून समजून घेता येतं. पुण्या मुंबईतल्या एका सर्वसामान्य कुटुंबाचा सर्वात मोठा खर्च टीव्ही, मोबाईल किंवा कपड्यांवर होत नाही, तर होतो घर, जमीन आणि शिक्षण आणि आरोग्यांवर. आणि यात एकही गोष्ट रोबोट किंवा AI तयार करू शकत नाही. जमिनीची किंमत बांधकामाच्या खर्चावर ठरत नाही, ती ठरते परवानगी, मालकी आणि जागेवर. मेडिकल कॉलेजमधल्या जागा वाढवण्यासाठी AI लागत नाही, राजकीय निर्णय लागतो. गेल्या 30 वर्षात टीव्ही आणि मोबाईल स्वस्त झाले, पण त्याच वेळी खासगी शाळांची फी अनेक पटींनी वाढली. म्हणजे मस्त ज्या गोष्टी स्वस्त करण्याचं वचन देतोय त्या आधीच स्वस्त झालेल्या आहेत आणि ज्या खरंच महाग आहेत त्यावर योग्य उपाय अजूनही सापडला नाही. आणि इथेच खरा प्रश्न येतो, तो म्हणजे वेळेचा कर्म. नोकरी आधी जाणार आणि वस्तू उपलब्ध होणार. जर मस्कचं गणित खरं मानलं तरी आज पुण्यातल्या कॉल सेंटर मध्ये काम करणारा तरुण, एखाद्या ऑफिस मधला ज्युनियर अकाउंटंट किंवा ट्रक चालवणारा माणूस यांचं उत्पन्न कदाचित पुढच्या 3-4 वर्षातच बंद होऊ शकतं आणि सगळ्या वस्तू फ्री मध्ये उपलब्ध व्हायला 10-15 वर्ष लागू शकतात. मधल्या काळात या लोकांनी जगायचं कसं? याचं ठोस उत्तर मस्ककडे नाही. तो या काळात फक्त खडतर म्हणतो, पण खडतर शब्द वापरणं ज्याच्याकडे अब्जावधी डॉलरची संपत्ती आहे त्याला सोपं आहे, कारण त्यांचं स्वतःचं उत्पन्न आणि त्यांच्या मुलाचं शिक्षण कधीच धोक्यात येणार नाही. खरा फटका बसणार आहे तो रोज कमावून रोज खाणाऱ्या सामान्य कुटुंबांना. भारतासाठी हा प्रश्न अजून गंभीर आहे, कारण आपली मोठी अर्थव्यवस्था IT सेवा, BPO आणि बँक ऑफिस कामांवर उभी आहे आणि याच क्षेत्रांना स्वयंचलित करणं जगात सगळ्यात सोपं आहे. म्हणजे या बदलात गमावण्यासारखं भारताकडे सगळ्यात जास्त आहे आणि सावरण्यासाठी व्यवस्था सगळ्यात कमी आहे. या डिबेटला अजून बळ मिळाले ते 27 जुलैला, जेव्हा नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॅरन ओसेमोग्लू यांनी मस्कला थेट विचारलं की जर खरंच 2036 पर्यंत पैशाला अर्थ उरणार नसेल तर मस्कने आपली जवळपास $1 ट्रिलियन संपत्ती त्याआधीच दान करण्याची जाहीर वचन द्यावं. यातून त्यांच्या शब्दांना खरी ताकद मिळेल. यावर मस्कने उत्तर दिलं की तो असं काहीतरी नक्की करणार आहे, पण नेमकं कधी आणि किती हे अजून स्पष्ट नाही. दुसरीकडे अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक रिसर्च यासारख्या संस्थांनी आणि टायलर कोवेन यांच्यासारख्या अर्थतज्ञांनी हे सांगितलं की जमीन, फ्यूल आणि चांगल्या शिक्षणासारख्या गोष्टी 2036 नंतरही दुर्मिळच राहतील आणि रोबोट्स तसंच ऊर्जा प्रकल्पाची मालकी मूळभर कंपन्यांकडेच राहणार असेल, तर विपुलता आपोआप सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. भारतासारख्या देशासाठी हा मुद्दा अजून जवळचा आहे, कारण आपलं सरकार सार्वजनिक आरोग्यांवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम 2% इतकाच खर्च करतं. याउलट अमेरिका आणि चीन सारख्या देशांकडेच रोबोट्स आणि प्रचंड संगणकीय ताकद यांची मालकी आहे. म्हणजे वस्तू सहज किंवा कमी किमतीत मिळाल्या तरी बेरोजगारीची फटका मात्र जगभर सगळीकडे बसेल अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मस्कबद्दल एक गोष्ट खरी आहे की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अनेकदा बरोबर ठरल्यात. रॉकेट पुन्हा वापरता येणं किंवा इलेक्ट्रिक गाड्याची टिंगल एकेकाळी झाली होती आणि आज तेच तंत्रज्ञान जगभर वापरलं जातं. पण बरोबर असणं आणि तारीख बरोबर असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. टंचाई संपवणारं तंत्रज्ञान कदाचित एक दिवस येईल आणि सत्ता आपण होऊन वाटप देणार यंत्र माणसाने आजवर बनवलेलं नाही. म्हणून पुढच्या 10 वर्षात नोकरी टिकवण्यासाठी स्वतःला अपग्रेड करत राहावं ह्याच सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. कारण पैसा निरुपयोगी होईल असं सांगणारा माणूस स्वतः आजही त्याच्या एकही डॉलर सोडायला तयार नाही. तुम्हाला काय वाटतं, खरंच 2036 पर्यंत पैशाला अर्थ उरणार नाही की हे फक्त एका अब्जधीचा अंदाज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.